नमस्कार. पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त हळदी कुंकवासाठी अगदीच तुम्ही हा पदार्थ करू शकता. आज आपण मस्त जाळीदार असा मटारचा ढोकळा करणार आहोत. बघू शकाल ह्याच्यामध्ये एक छोटंसं व्हेरिएशन देखील आहे. अतिशय स्पॉन्जी होतो, लाईट वेट होतो, अतिशय सुंदर होतो. रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख ह्या ढोकळ्याला आलेला आहे. जरूर अशा पद्धतीने हा ढोकळा तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल याची 100% खात्री आहे. सुरुवात करूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी ताजे मटार घेतलेत. तर हे मटार घालून घेऊयात. त्यानंतर एक छोटासा आपल्याला मिरचीचा तुकडा घालायचा आहे, एक छोटासा आल्याचा तुकडा घालायचा, मूठ भरून यामध्ये कोथिंबीर घालायची. त्यानंतर अगदी 2 चमचे फक्त पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम फाईन असं दळून घ्यायचं. तर बघू शकाल एकदम फाईन अशी ह्याची पेस्ट बनवून तयार करून घेतली, एका वाटीत काढून घेतली. अशा पद्धतीचं टेक्स्चर असायला हवं. त्यानंतर आता इथे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण पाव कप बीट घेतलं. बीटच्या आधी छोटे छोटे तुकडे करून घेतले, यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरला एकदम ह्याचा ज्यूस तयार करून घेतला. तर बघू शकाल एकदम असं फाईन दळून घेतलं आणि छान असा ज्यूस तयार करून घेतला. आता बॅटर तयार करायला घेऊया. तर एका बोलमध्ये साधारण 3 मोठे चमचे इथे मी दही घेते. दही घालून झालं की यामध्ये सुरुवातीला चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर साधारण 1.5 टेबलस्पून यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. नॉर्मल जी साखर असते ती घालायची, म्हणजे जाळी अतिशय सुंदर येते ढोकळ्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स करून झालं की इथे 1 वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे. यामधलं सुरुवातीला अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेऊयात. हे बघा, अर्धी वाटी पाणी घालून घेतलं. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. हे मिक्स करून झालं की यामध्ये साधारण 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचे, जेणेकरून ढोकळा खाताना जो ठोठरा बसतो तो अजिबातही बसणार नाही. 1 टीस्पून तेल घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि इथे आता 1 वाटी बारीक रवा मी घेतलेला आहे. तर हा बारीक रवा 1 वाटी यामध्ये घालून घ्यायचा. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. तर हे बघा, हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते मस्त. तर अजून थोडंसं हे बॅटर आपल्याला दाटसर दिसत असेल, बघू शकाल इथे तुम्ही मस्त. आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून घेऊयात. पाणी घालून घेतलं, परत एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि साधारण 20 मिनटं हे बॅटर मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. तोपर्यंत इथे पुढची तयारी करूयात. तर हा ढोकळा मी इथे वाट्यांमध्ये तयार करते, त्याच्यामुळे वाटीला व्यवस्थित तेल व्यवस्थित इथे ग्रीस करून घेते. हे बघा, 4 वाट्यांना जेवढं बॅटर बसेल तेवढ्या वाट्यांना तेल ग्रीस करून घेतलं. त्यानंतर आता हे मिश्रणसुद्धा छान असं व्यवस्थित फुललेलं आहे, बघू शकाल. आता ह्याचे आपल्याला 2 भाग करायचेत. हे बघा, तर इथे 2 सारखे भाग मी करून घेतलेले आहेत बॅटरचे, बघू शकाल. आता इथे जी आपण मटारची प्युरी तयार करून घेतली आहे ती प्युरी एका बॅटरमध्ये आपल्याला घालून घ्यायची. तर संपूर्ण प्युरी ह्यामध्ये मी घालून घेते. हे बघा, तर एवढं सगळं बॅटर तयार करण्यासाठी मला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. ठीक आहे. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात व्यवस्थित मस्त. तर बघू शकाल छान असा हिरवागार कलर आलेला आहे मस्त. तर बघू शकाल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता दुसऱ्या बॅटरमध्ये इथे जो आपण बीटचा ज्यूस तयार करून घेतला आहे तो घालूयात मस्त. तर बघू शकाल बीटचा ज्यूससुद्धा घालून झाला आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकाल अशा पद्धतीची असायला हवी. ठीक आहे. आता दोन्ही मिश्रण बनवून तयार झाले. आता इथे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे मी. तर 1 सॅशेटमध्ये 1 टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट असतं. यामधलं अर्धा टीस्पून इकडे आणि अर्धा टीस्पून दुसऱ्या बॅटरमध्ये घालायचं. हे बघा, अशा पद्धतीने हे इनो फ्रूट सॉल्ट यामध्ये घालून घेतलं. जे ब्लू सॅशेट असतं तेच घालायचं आहे, दुसरं अजिबातही वापरायचं नाही. ठीक आहे. आता हे व्यवस्थित एकाच डिरेक्शनमध्ये दोन्ही बॅटर व्यवस्थित कंबाईन करायचे, मिक्स करून घ्यायचे, ओव्हर मिक्स करायचे नाही. आणि ज्या वाटीला आपण तेल ग्रीस करून घेतले अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला यावरती घालून घ्यायचे. सुरुवातीला हिरवं बॅटर घातलं, नंतर आता वरतून गुलाबीसर जे बॅटर आपण तयार करून घेतले ते घातलं. परत त्यावरती हिरवं बॅटर, मटारचं बॅटर, परत त्यावरती बीट जे आपण घातलेलं आहे ते बॅटर घालायचं. अशा पद्धतीने एकावर एक लेअर देऊन घ्यायचे. दिसताना अतिशय सुंदर दिसतो. ठीक आहे. आता दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हे मिश्रण घालून घ्यायचं. दिसताना किती सुंदर दिसतंय बघू शकाल.
आणि कलर किती सुंदर दिसतोय. इवन हा ढोकळा तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल त्या दिवशी केला तरी सुद्धा चालेल, लहान मुलांना डब्यात दिला तरी सुद्धा चालणार आहे. आता एका जाळीवरती ह्या वाट्या ठेवून घेतल्या. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावरती ही जाळी ठेवायची, झाकण लावायचं आणि 15 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं. मीडियम आचेवरती 15 मिनटं हा ढोकळा व्यवस्थित वाफवून घेतला. बघू शकाल काय सुंदर फुगून वरती आलेला आहे आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे. अतिशय सुंदर होतो, लाईट वेट होतो, स्पॉन्जी होतो, चवीला अतिशय भन्नाट लागतो, अतिशय पौष्टिक देखील आहे. यामध्ये जर सुरी घालून बघितली तर व्यवस्थित क्लीन येते, म्हणजेच ढोकळा व्यवस्थित वाफवला गेलेला आहे. तिन्ही वाट्यांचं मी तुम्हाला दाखवते. हे बघा व्यवस्थित सुरी बाहेर आलेली आहे आणि काहीही बॅटर चिकटलेलं नाही आहे. आता हा ढोकळा बाहेर काढून संपूर्ण गार करून घ्यायचा आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने ह्याच्या कडा सुरुवातीला सोडवून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित हा डिमोल्ड करायचा. हे बघा थोडंसं टॅप करायचं, इझिली हा ढोकळा निघून येतो आणि बघू शकाल काय सुंदर हा ढोकळा इथे बनवून आपला तयार झालेला आहे. रंग बघू शकाल, जाळी बघू शकाल काय सुरेख या ढोकळ्याला आलेली आहे. जबरदस्त, अतिशय सुंदर होतो. बघू शकाल दुसऱ्या वाटीचा ढोकळासुद्धा इझिली निघून आलेला आहे आणि जाळी बघू शकाल किती सुंदर पडलेली आहे. एकदम लाईट वेट झालेला आहे, जाळीदार झालेला आहे, अतिशय सुंदर होतो चवीला. जरूर अशा पद्धतीने हा ढोकळा तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल ह्याची 100% खात्री आहे. मस्त. आता हा ढोकळा तुम्हाला मी कट देखील करून दाखवते. तर कट केल्यानंतर बघू शकाल सुरीला अजिबातही काहीही बॅटर चिकटलेलं नाही आहे. तर किती सुंदर स्पॉन्जी हा ढोकळा बनवून तयार झाला आहे. बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर जाळी पडली आणि जे लेयर्स आपण दिलेत ते किती सुंदर खुलून दिसत आहेत. जबरदस्त, काय सुंदर दिसतोय हा ढोकळा. मस्त. लहान मुलांना सुद्धा अगदीच हा ढोकळा तुम्ही देऊ शकता. अतिशय पौष्टिक आहे, बीटरूट घातलेला आहे, मटार आहे, अतिशय सुंदर होतो. यातला एक ढोकळा तुम्हाला मी तोडून देखील दाखवते. हे बघा काय सुंदर झाला आहे. आता ह्याची चव अजून छान व्हावी म्हणून तडका देऊन घेऊयात. तर तडका कढईत तेल गरम केलं, यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली, 1 चमचाभर जिरे घातले, पाव चमचाभर यामध्ये हिंग घातला, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. मस्त. आता यामध्ये हिरव्या मिरच्या तडकायला लागल्या की यामध्ये पाणी घालायचं. साधारण अर्धी वाटी पाणी घातलं. त्यानंतर यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि 1 टेबलस्पून यामध्ये साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे ना ढोकळ्याची चव अतिशय सुंदर लागते ह्या तडक्याची सुद्धा आणि जेव्हा हा तडका आपण ढोकळ्यावर घालू तेव्हा सुद्धा. हे बघा आणि 2 मिनटं फक्त उकळवून घ्यायचं या पाण्याला. मस्त. तर हा तडका बनवून तयार झाला. हा तडका आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे ढोकळा बराच वेळ मॉइस्ट राहण्यास मदत होते. मस्त. तर सर्व ढोकळ्यावरती हा तडका घालून घेतला, या तडक्याचं पाणी घालून घेतलं आणि साईडला या ज्या मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत त्या घातल्या. तर अशा पद्धतीने आपला हा मटारचा मस्त असा स्पॉन्जी लाईट वेट एकदम जाळीदार असा ढोकळा इथे बनवून तयार झाला. अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. जरूर अशा पद्धतीने हा ढोकळा तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.